संत पुंडलिक महाराज यात्रा महोत्सवानिमित्त आयोजित कृषी प्रदर्शन व 5व्या शेतकरी साहित्य संमेलनातील दुपारच्या सत्रात शेतकरी संवाद हा कार्यक्रम उत्साहात पार पडला। यावेळी शेतकरी प्रश्नांचे अभ्यासक व शेतकरी जागर मंच अकोलाचे संस्थापक इंजिनियर प्रशांत गावंडे यांनी मार्गदर्शन केले। यावेळी बोलताना गावंडे यांनी सांगितले की अमेरिकन सरकार गॅट कराराचे उल्लंघन करून आपल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अनुदान देते, त्यामुळे त्यांची शेती तोट्यात जात नाही। तरी तोटा झाला तरी सरकार तो अनुदानाच्या माध्यमातून भरून काढतो आणि उत्पादित मालाची विक्री करण्यासाठी जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देते। विविध देशांची करार करून अमेरिकन शेतमालाची निर्यात केली जाते। नुकत्याच झालेल्या भारत अमेरिका कराराच्या पार्श्वभूमीवर शेतमालाला भारतीय बाजारपेठ खुली होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। यावर अभ्यास शुल्क लागू न झाल्यास देशाला होणारे आर्थिक नुकसान आणि स्थानिक शेतकऱ्यावर होणारा परिणाम गंभीर ठरू शकतो। कमी दरात येणाऱ्या परदेशी मालामुळे देशातील शेतमालाला उत्पादन खर्चही निघणार नाही, अशी भीती त्यांनी व्यक्त केली। आपल्या देशात संपूर्ण शेती उत्पादक हमी भावाने खरेदी करण्याचा कायदा नसून केवळ मर्यादित खरेदी केली जाते। अशा परिस्थितीत अमेरिकेसारख्या बलाढ्य शेती व्यवस्थेसमोर भारतीय शेतकऱ्यांचा टिकाव लागणार का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। या समस्यावर तोडगा काढण्यासाठी शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींना जाब विचारत संघटितपणे आवाज उठवण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। कार्यक्रमाला परिसरातील अनेक प्रयोगातील प्रयोगशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रारंभी 5व्या शेतकरी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष पंकज कांबे यांनी गावंडे यांचा स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। कार्यक्रमाचे आंतरभारती पुणे मूर्तिजापूर तालुका सचिव प्रमोद राजदेकर यांनी केले, तर आभार जनमंच नागपूरचे मूर्तिजापूर तालुकाध्यक्ष सुधाकर गोरखेडे यांनी मानले। भव्य सोहळ्याच्या ठिकाणी इथे खूपच सुंदर कार्यक्रम आयोजित केला। पहिले तर मी माझ्या आठवणी सांगतो की लहान असताना आम्ही माझ्या आईसोबत जेव्हा आमच्या मामाच्या गावाला यायचो तेव्हा इथे रेल्वे स्टेशनवर आम्ही महाराजांच्याकडे येताना भाकरी आणि ज्वालादीप न्यूज करिता रुपाली खडसे, मूर्तिजापूर।